नमस्ते. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा आता आलेली आहे. त्या दिवशी गुरुची पूजा वगैरे केली जात असते. कोणी दत्त महाराज करतात, कोण आपल्या आईवडिलांची पूजा करतात, काही लोक शिक्षकांची पूजा करतात, त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना हळद कुंकू लावून नमस्कार करून फुलं वगैरे होऊन त्यांना नमस्कार करतात. मित्रांनो, या धावत्या जगामध्ये एवढा आपल्याला वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे आपण एक पर्यायी मार्ग देतो. मी आपल्या गुरुबद्दल आपल्याला खूप प्रेम असतं. मग ते आईवडील असू देत, शिक्षक असू देत, किंवा आपण ज्या काही व्यवसाय करत असेल किंवा उद्योगधंदा करत असेल किंवा आपण जिथं कामाला असेल तिथं कोण ना कोण तर आपल्याला गुरु भेटतो की तो आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती शिकवतो की असं नाही, अशा पद्धतीनं जा, तशा पद्धतीनं कर, करिअरसाठी किंवा व्यवसायासाठी की कामामध्ये खूप आपल्याला चांगली लोक मदत करतात. अशामध्ये जर तुम्हाला कोण गुरु असा एखादा वाटत असेल की बाबा ह्या व्यक्तीमुळे मी योग्य त्या मार्गावर गेलो, ह्या व्यक्तीमुळे माझी प्रगती झाली, असं जर वाटत असेल तर गुरुपौर्णिमे दिवशी त्या माणसाला एखाद्याला गुलाबाचं फूल किंवा एखाद्या फुलाचा गुच्छ वगैरे देऊन त्याला थोडंसं गोड देऊन त्याचा मान सन्मान करा. ह्या धावत्या जगामध्ये एवढंच आपण करू शकतो. आणि एवढं फक्त थोडंसं करून बघा. येणारं वर्षी ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढल्या येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला बिझनेसमध्ये किंवा तुम्ही जे काय काम करता त्यामध्ये खूप म्हणजे खूप फरक पडेल. आणि हे अनुभव घेऊन मला 100% कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.